हे गाईज, वेलकम बॅक ऑन माय चॅनल। आज आपण आलेलो आहोत भीमथडी जत्रामध्ये। ॲक्च्युली खूप लेट झालेला आहे व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी। खूप दिवस झाले एकामागे एक फंक्शन चालू होते फॅमिलीमध्ये, त्यामुळे मला काही कारणास्तव व्हिडिओ पोस्ट करता आला नाही। सो मी आज डेफिनेटली ठरवलं होतं की भीमथडीचा व्हिडिओ डेफिनेटली मी पोस्ट करणार। तर ही भीमथडी जत्रा आहे, ही नेहमी पुण्यामध्ये ॲग्रिकल्चर कॉलेजच्या ग्राउंडवरती भरते। प्रत्येक वर्षी ही जत्रा तिथेच भरते आणि याही वर्षी तिथे ही जत्रा भरली होती, जे की आपण बघू शकता की खूप जास्त गर्दी इथे झालेली आहे। नेहमीच या जत्रेमध्ये खूप जास्त गर्दी असते। 300 ते 350 स्टॉल इथे लागलेले असतात। तर ही जी जत्रा आहे ती जसे आपले महाराष्ट्रीयन फूड आहे त्याच्यासाठी आणि गावातील जे पदार्थ वगैरे असतात जे की गावी होतात, भाकरी वगैरे, ह्या सगळ्या जेवणाच्या स्टॉलसाठी आणि जे गृह उद्योग असतात या फिर महिला बचत गट असतात, तर त्यांचे जे प्रोडक्ट्स वगैरे आहे तर हे इथे आणले जातात, जे आपल्याला पाहायलाही भेटतात आणि आपण ते बाय पण करू शकतो। ही जी जत्रा आहे ही ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राउंड आहे तिथे भरते नेहमी आणि ऑलमोस्ट खूप मोठी जत्रा असते। पण इथे एंट्री फ्री नसते, नेहमी इथे पासेस घ्यावे लागतात। लास्ट इयरही आम्ही इथे आलो होतो आणि याही वर्षी येताना इथे आम्ही पर हेड 60 रुपीज तिकीट होतं। सो मला तरी वाटतं की इथे फ्री एंट्री असायला हवी, म्हणजे जेणेकरून सगळ्यांना तिथे जाता येईल। आणि इवन एंट्री केल्यानंतरसुद्धा आतमध्ये तर आपल्याला ऑब्वियसली फूड किंवा काही घ्यायचं असेल वस्तू वगैरे तर आपल्याला पे करावंच लागतं। सो इथे ज्या गावातील ज्या गोष्टी असतात, जसं की आपण सुरुवातीला व्हिडिओच्या बघितलं असेल की जे वेगवेगळ्या प्रकारचे जे पक्षी जनावर वगैरे असतात तर ते इथे आणलेले असतात, जे आपल्याला पाहायला भेटतात। आणि त्यामध्येच इथे ज्या एरियामध्ये मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे तिथे जे मधुमक्खी असते त्याचं हनी वगैरे इथे ओरिजिनली भेटत होतं, जे की प्रत्येक ग्रुप असतात वेगवेगळे। जसं इथे कृषी विज्ञान केंद्र बारामती यांचा ग्रुप आहे, ज्यांनी हनी इथे विकण्यासाठी आणलेला आहे आणि इथे आपल्याला बघायलाही भेटतं। सो मधुमक्खीचा सेटअप ऑलरेडी इथे केलेला होता, खूप छान डेकोरेशन केलेलं होतं। आणि इथून आम्ही जे आहे टेस्ट पण केला। प्रत्येक ठिकाणी आपल्याला टेस्टला फूड वगैरे भेटत होतं, सो तो टेस्ट करून आम्ही ॲटलिस्ट ½ किलो तरी तिथे बाय केलं होतं। त्यानंतर पुढे आल्यानंतर जसे की कपड्यांचे जे स्टॉल असतात, तर ज्यामध्ये घरी बनवलेला पर्स वगैरे कॉटन कपड्यापासून किंवा लहान मुलांसाठी जे झोपण्यासाठी जे कपडे लागतात ते सगळे कपडे, हे सगळे प्रॉपर प्युअर कॉटनने बनवलेलं होतं, जे की खूप छान आणि मस्त त्याचं फिनिशिंग होतं। सो खूप सुंदर पर्स आणि कपडे इथे होते। आम्ही ते सुरुवातीला बघितले। डेफिनेटली आम्ही सगळे स्टॉल बघितले नाही आहेत, कारण खूप जास्त गर्दी होती इथे। तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप जास्त गर्दी दिसेल। सो आम्हाला ज्या ज्या गोष्टी थोड्याशा जिथे गर्दी कमी होते आणि आम्ही जिथे बघू शकत होतो आणि ज्या 1-2 गोष्टी आम्हालाही स्वतःला घ्यायच्या होत्या, सो आम्ही फक्त त्या स्टॉलवरती जाऊन एन्क्वायरी करत होतो। आणि सिरियसली खूप छान ती लोकं एक्सप्लेन करतात, खूप छान सांगतात की कशापासून त्यांनी बनवलं आहे, कसं बनवतात किंवा काय त्यांनी कपडा यूज केलेला आहे। ही बघा गर्दी, नेहमी तुम्ही दुपारी जा किंवा संध्याकाळी जा। ॲक्च्युली आम्हाला मॉर्निंगला यायचं होतं की खूप मॉर्निंगला आल्यानंतर आपल्याला गर्दी कमी वाटेल म्हणून, पण तरीही आफ्टरनून झाला होता आम्हाला येण्यासाठी, कारण त्या रोडला नेहमी भीमथडी जत्राच्या वेळेस खूप जास्त ट्रॅफिक असतो। अदरवाईज त्या एरियामध्ये एकही दिवस ट्रॅफिक नसतं। सो एवढी लोकं तिथे आलेली असतात। हे जे आहे इथे बॅग्स वगैरे होते, जसे की टिफिनच्या बॅग वगैरे होत्या, ज्या आपण कॅरी करू शकतो टिफिनसाठी, पाण्याच्या बॉटलसाठी। सो आम्हाला ते पाहायचं होतं, सो आम्ही ते बघितलं। त्यामध्ये पण एकतर साईज खूप मोठी होती किंवा एकतर खूप छोटी होती। सो टिफिन आणि पाण्याचा बॉटल हे दोन्ही त्याच्यामध्ये बसेल की नाही बसेल याच्यामध्ये आम्ही ते घेऊ नाही शकलो, पण आम्ही डेफिनेटली बघितलं। आम्ही पुढे जाऊन नंतर घेतलं ते, पण इथे ह्या स्टॉलला आम्हाला थोडंसं साईजमध्ये थोडा प्रॉब्लेम आला। त्यानंतर आम्ही डेफिनेट पुढचे जे स्टॉल होते, हे जे पॅकिंग होते, पापड वगैरे जे गावाकडून येतात, सो त्याचे सगळे स्टॉल होते। मसाले, शेवई, वेगवेगळ्या प्रकारचे तेल,
तर हे सगळं आपण स्टॉलवर गेल्यानंतर ती लोक आपल्याला सगळी आणि पूर्ण माहिती देतात. त्यानंतरच आपल्याला ते घ्यायचं नाही घर घ्यायचं हे आपण ठरवू शकतो. सो मॅक्झिमम त्यांच्या प्राईस फिक्स असतात, पण काही स्टॉलवरती आपण थोडंसं बार्गेनिंग करू शकतो. आणि त्याच्यानंतर हे जे आहे, आता अंधार होत चालला होता कारण आम्हाला भरपूर टाईम झाला होता तिथे. सो खूप सुंदर लाईटचं वगैरे डेकोरेशन होतं, जे रात्री लाईट आल्यानंतर थोडासा अंधार झाल्यानंतर चालू झालं होतं, जे खूप छान दिसत होतं. आम्ही काही स्टॉल बघत पुढे आलो होतो कारण आम्हाला खूप भूक लागली होती. सो इथे फूड स्टॉल पण खूप छान असतात. तो आम्ही आधी ठरवलं की आधी आपण इथे लंच करूया, त्यानंतर आम्ही पुढचे बाकी स्टॉल बघणार होतो, थोडेफार खरेदी करणार होतो. सो इथे 2 सेक्शन केले होते, एक शाकाहारी जेवण आणि एक मांसाहारी जेवण. सो आम्ही जे आहे शाकाहारी जेवण त्या साईडलाच गेलो होतो. आणि इथे गुरु महिलांचा जो गट होता तिथे जे आहे आमची फॅमिली होती. सो आम्ही इथे जो आहे लंच केला होता. तो गरम चुलीवरची भाकरी आणि त्यासोबत जे आपले पदार्थ असतात जसं वांग्याचं भरीत, बेसन, हे सगळ्या गोष्टी खूप छान होता. ठेचा वगैरे खूप छान आणि टेस्टी होतं. नेहमीच हे सगळे जे स्टॉल असतात तिथे गावाकडच्याच भाजी भाकरी वगैरे असते. नॉनव्हेजमध्ये पण ते पदार्थ असतात, मांसवडी वगैरे व्हेजमध्ये. सो खूप छान आणि खूप टेस्टी असतात. डेफिनेटली आपण नेहमी तिथे एकदा ट्राय तरी करायला हवं. त्यानंतर आमचं लंच झाल्यानंतर आम्ही परत काही जी आमची शॉपिंग राहिली होती आम्ही ते बघायला गेलो होतो स्टॉल. तर त्यामध्ये इथे आम्हाला धूपबत्ती वगैरे घ्यायचं होतं. सो इथे आम्ही बघितलं, पण ॲक्च्युली आम्हाला जे रेग्युलर आमच्याकडे यूज करतो आम्ही त्या स्टिक वगैरे दिसत होत्या. सो आम्ही इथे बाय नाही केलं आणि आम्ही ठरवलं की पुढे अजून 1-2 स्टॉल बघूया जेणेकरून आपल्याला बाय करता येईल. बाकी देवाचं आपण मंदिरमध्ये जे अत्तर वगैरे वापरतो ते सगळे होतं. आणि इथे एक छोटा मुलगा होता, तोही खूप छान आपल्याला इन्फॉर्मेशन देत होता. हा जो आहे हा दुसरा स्टॉल होता जिथे आम्ही अगरबत्ती वगैरे बघितलं, मग आम्ही तिथे आलो होतो. आम्हाला स्टिक घ्यायचं होतं, धूप स्टिक. सो तिथे पण धूप स्टिक खूप छान होते. सो इथूनच आम्ही 2-3 धूप स्टिक आणि जे कप धूप असतात जे नवीन आता चालू झालेलं आहे तर ते आम्ही बाय केलं. त्यानंतर आम्ही इथे आलो होतो. यांचा व्हिडिओ मी ऑलरेडी बघितला होता, जिथे पोळपट बेलणं वगैरे हे प्रॉपर प्युअर जे लाकूड वगैरे असतं जे पाहिजे असतं यूज करण्यासाठी त्यापासून बनवतात. सो ते एक खूप छान होतं. ते बघून झाल्यानंतर आम्ही पुढे जे रेडीमेड फास्टवाले पापड वगैरे होते ते आम्हाला घ्यायचे होते की जे फास्टिंगसाठी आपण यूज करू शकतो. बाकी जे कुरडई पापड वगैरे आहे हे आपण नॉर्मली मम्मीकडून किंवा रिलेटिव्सकडून भेटतात, पण फास्टवाले पापड जास्त एवढं बनवलं जात नाही. सो आम्ही फास्टवाले पापड तिथे बघायला गेलो आणि आम्ही ते बाय केले. सगळेच पापड वगैरे खूप छान आणि त्यांचं क्वांटिटी आणि प्राईस पण ओके होतं. आणि आज त्यांचा लास्ट डे होता स्टॉलचा, कारण 25 डिसेंबर होता आय थिंक, आणि त्यामध्ये ते बंद होणार होता. लास्ट डेच होता 25 डिसेंबर. त्यानंतर अजून जे बाकी स्टॉल होते तिथे आम्ही गेलो, जसे हे न्यूटेलाचं होतं. तर इथे खूप सारे किंडर जॉयस होते आणि बाकी चॉकलेट्स वगैरे होतं. हे जे आहे हे पुरणपोळी बनवत आहेत. जे मातीचं भांडं असतं त्यावरती पुरणपोळी बनवली जाते, जी की खूप मोठी असते. काही ठिकाणी याला मांडे म्हणून पण म्हटलं जातं, जे की खूप मी पहिल्यांदाच बघितलं होतं असं बनवताना. फक्त आयडिया होती मला कसं करतात ते, पण खूप मोठे मांडे होते की एक जण तर एक संपू शकत नाही एवढं होतं तिथे. सो ते एक बघताना खूप छान वाटलं. आणि त्याच्यानंतर जे काही लेडीज ज्या होत्या ज्या मोदक बनवत होत्या, जे उकडीचे मोदक आपण चतुर्थीला किंवा गणपतीमध्ये बनवतो, तर ते पण इथून लोक बाय करत होती, जे की एवढ्या फास्ट ह्या बायका बनवत होत्या. मीही उकडीचे मोदक बनवते, पण एवढं फास्ट मला नाही जमू शकत. डेली प्रॅक्टिस आहे त्यांची आणि खूपच छान होतं. सो डेफिनेटली प्रत्येक वर्षी एकदा तरी भीमतडीला तुम्ही व्हिजिट करा. खूपच छान आहे तिथे. खूप नवीन पदार्थ तुम्हाला टेस्ट करायला भेटतील. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला डेफिनेटली विसरू नका. आणि नेक्स्ट इयर नक्की भीमतडीला व्हिजिट करा, जेणेकरून तुम्हाला नवीन पदार्थाचा आस्वाद घेता येईल आणि गावाकडची चव तुम्हाला चाखता येईल. थँक्यू गाईज, थँक्यू सो मच.